1, 2, 3, 4, 5. Reverse. 1, 2, 3, 4, 5. ओके. चला नेक आपल्याला अप अँड डाऊन करायचं आहे. वरती आणि खाली. वरती सावकाश आणि सावकाश खाली. 1, 2, 3, 4, 5. ओके. शोल्डर रोटेटर कपवरती हँड्स ठेवायचा आहे आणि रोटेशन करायचं. 1, 2. पुढच्या डायरेक्शन मध्ये 3, 4, 5. आता रिव्हर्स. ओके. 1, 2, 3, 4, 5. ओके. साइड lateral raises. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Front raises. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अडक्शन अबडक्शन करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. Elbow rotation. 1, 2, 3, 4, 5. Reverse. 1, 2, 3, 4, 5. ओके. चला नेक्स्ट आहे wrist rotation. ओके. 1, 2, 3, 4, 5. Reverse. 1, 2, 3, 4, 5. फिंगर्स ओपन आणि क्लोज करायचे. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. कमरेवरती हात ठेवायचा आहे आणि हिप रोटेशन करायचं. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. ओके. पाय जवळ घ्यायचा आहे आणि नीज अप अँड डाऊन करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. व्हेरी गुड. चला खूप छान. सगळ्यांना थांबायचं आहे आता. ओके. स्टँडिंग मोमेंट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ओके. साईडला लेग रेजेस करायचे आहेत, राईट? ह्या प्रकारे थांबून सरळ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. स्टार्ट करा सगळ्यांनी. व्हेरी गुड. सगळ्यांनी स्टार्ट करायचं. साईड लेग रेजेस. ओके. व्हेरी गुड. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. ओके. आता नेक्स्ट आहे मोमेंट, ते आहे बॅक लेग रेजेस. ओके. तुम्हाला वॉलला सपोर्ट घ्यायचा. जर तुम्हाला
बॅलन्स नाही जमलं तर ओके वॉलला सपोर्ट घ्यायचंय. इन केस जमलं तर सरळ थांबून ओके थोडं स्लाइटली बॅक बेंड करायचं आहे. ओके आणि लेग रेजेस करायचे बॅक साइड. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके स्टार्ट करा सगळ्यांनी. व्हेरी गुड. खूप छान. 27 28 29 30 31 32 33 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. ओके व्हेरी गुड. तर सगळ्यांना आपल्याला करायचं आहे साईड हँड रेजेस. ओके साईड हँड रेजेस स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके स्टार्ट करा सगळ्यांनी साईड हँड रेजेस. व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. कम ऑन फास्ट. व्हेरी गुड. एका सरळ रेषेमध्ये करायचं आहे. खूप छान. जिथे जागा असेल साईडला टर्न करून ओके स्टार्ट करायचंय. ओके साईडला स्वॅप करता करता. राईट व्हेरी गुड. खूप छान. व्हेरी गुड. चला लास्ट 30 सेकंड्स. खूप छान. साईडला हँड रेजेस. 2 3 4 5 6. ओके स्टार्ट करा लवकर. व्हेरी गुड. खूप छान. लास्ट 10 सेकंड्स. कम ऑन. लास्ट 5 सेकंड्स. व्हेरी गुड. खूप छान. चला आता सगळ्यांना काय करायचं आहे. हिप आणि बॅक आपल्याला काय करायचं स्ट्रेच करायचं. राईट. सरळ थांबायचं आहे या पोझिशन मध्ये. राईट. ओके फीट टच करायचे आहेत. ओके पायाचे ठसे आणि स्ट्रेट स्ट्रेच करायचे. 1 वरती बघायचं आहे सावकाश. परत खाली मागे बघायचं आहे. 2 वरती बघायचं आहे सावकाश. 3 परत खाली स्ट्रेच. फीटला टचच करून ठेवायचं. ओके 4 5. ओके या प्रकारे. चला स्टार्ट करा. व्हेरी गुड. 6 व्हेरी गुड. 7
8, ज्याला नेक पेन आहे सावकाश करा त्यांनी. ओके, व्हेरी गुड. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके, व्हेरी गुड. चला नेक्स्ट मोमेंट आहे. ओके, स्टेप्स घ्यायचे आहेत आपल्याला. ओके, या प्रकारे सिटिंग पोझिशन मध्ये. ओके, या प्रकारे. ओके, पाय मागे असतील. राईट. स्टेप्स. ओके, हातात थोडंसं डिस्टन्स वाईड. राईट. ओके, तर आपलं काय असणार आहे. ओके, एक पाय पुढं हातापाशी आणि एक पाय मागे आणि स्ट्रेच करतोय आपण वरती. ओके, 1. ओके, 2, 3, 4, 5. ओके, स्टार्ट करा. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांनी करायचं आहे सावकाश. ओके, व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. चला, लास्ट 30 सेकंड्स. खूप छान. एक पाय पुढे एक पाय मागे. राईट. सावकाश. राईट. लास्ट 10 सेकंड्स. व्हेरी गुड. व्हेरी गुड. जैन मॅडम रेग्युलर जॉईन करायचंय. ओके, चला सगळ्यांनी उठायचंय लवकर. फास्ट. कम ऑन, गेट अप फास्ट. ओके, तर आपल्याला करायचे आहेत जम्पिंग जॅक्स. ओके, जम्पिंग जॅक्स करायचे आहेत. राईट. 20 सेकंड्स करायचे आहेत. त्याच्यानंतर ना सेकंड्स वाढत जातील. राईट. आणि ज्यांना जर समजा जम्प करता आलं नाही तर त्यांनी साईडला वॉक करत करायचे. राईट. ओके, त्या प्रकारे. ओके, आताचे जे मी स्टेप्स घेतोय. ओके, यावरनं काय होईल की नीवरती जास्त पेन येणार नाही. ओके, जर तुम्ही साईडला स्वॅप करत करत असाल ह्या प्रकारे तर थोडासा जाणवतो पेन. तर तुम्ही ह्या प्रकारे कराल. ओके, तर नीवरती पेन जाणवणार नाही. राईट. आणि ज्यांना नी पेन नाहीये त्यांनी जम्प करून करू शकतात. ओके, या प्रकारे. ओके, स्टार्ट करा. सगळ्यांनी करायचंय. खूप छान. 5, 6, 7,
20. चला थोडंसं स्टॉप. 5 to 10 seconds. स्टॉप. ओके. व्हेरी गुड. चला सेकंड सेट स्टार्ट करायचं आहे. 25 seconds. चला लगेच. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 16, 17, 21, 22, 23, 24, 25, 26, 28, 29, 30. स्टॉप. व्हेरी गुड. श्वास घ्यायचे सोडायचे. नाकाद्वारे श्वास घ्यायचे आणि तोंडाद्वारे श्वास सोडायचे. ओके. व्हेरी गुड. खूप छान. चला तिसरा सेट स्टार्ट करा लगेच. कम ऑन फास्ट. जम्पिंग जॅक सेम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ज्यांना बॅक पेन आहे त्यांनी जम्प करू नका. ओके. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 20, 21, 22, 24, 25, 26, 27, 29, 30, 31, 32, 33, 35. स्टॉप. व्हेरी गुड. श्वास घ्यायचे सोडायचे. श्वास घ्यायचे सोडायचे. व्हेरी गुड. जे नवीन आहेत त्यांनी थोडंसं ब्रेक जास्त घेऊन करा. ओके. श्वास घ्यायचे सोडायचे. व्हेरी गुड. चला थर्ड सेट स्टार्ट करा परत. स्टार्ट फोर्थ सेट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. जंपिंग जॅक. चला 17, 18, 19, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 4, 45. व्हेरी गुड. स्टॉप. खूप छान. श्वास घ्यायचे सोडायचे. श्वास घ्यायचे सोडायचे आहे. व्हेरी गुड. फायनल सेट असणार आहे आपला जम्पिंग जॅकचा. ओके. रेडी व्हायचं आहे. श्वास घ्यायचे सोडायचे. श्वास घ्यायचे सोडायचे. खूप छान. चला रेडी करा. फायनल सेट. 60 seconds राईट. 50 to 60 seconds. चला स्टार्ट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ज्यांना जमत नाही त्यांनी साइड वॉक करत करायचे. राईट. ओके. चला स्टार्ट करा. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांनी करायचं आहे. व्हेरी गुड. व्हेरी व्हेरी गुड. चला लास्ट 30 seconds. 1, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 11, 12, 13, 21, 22, 23, 24,
27, 28, 29. ओके, व्हेरी गुड. खूप छान. खूप छान. स्टॉप. व्हेरी गुड. चला, तर आपला नेक्स्ट सेट आहे. आपण स्टार्ट करूयात. राईट. ज्यांना पाणी प्यायचं त्यांनी पिऊन घ्या. ओके, सिप बाय सिप. आपण नेक्स्ट सेट आहे आपला, तो स्टार्ट करूयात. राईट. तो आहे क्रॉसफिट टचेस. ओके. तर सगळं थांबायचं आहे. ओके, या प्रकारे. आणि क्रॉसफिट टचेस करायचे. राईट. या प्रकारे स्ट्रेट, बॅक स्ट्रेट आणि हँड स्ट्रेट आणि क्रॉसफिट टचेस. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. साईडला वॉक. 1, 2, 3, 4. साईडला वॉक. 1, 2, 3, 4. फक्त एक पायाचाच डिस्टन्स घ्या. 1, 2, 3, 4. परत साईडला वॉक. 1, 2, 4. परत एक पायाचा डिस्टन्स. एक पायाचा डिस्टन्स साईडला टर्न हे व्हायचंय, वॉक करायचं आहे. ओके. चला, स्टार्ट करा सगळ्यांनी. व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांनी करायचा आहे हा स्टेप. ओके. पाठ सरळ करायचा ठेवताना. ओके, लक्षात ठेवा. खूप छान. व्हेरी व्हेरी गुड. ज्यांना बॅक पेन आहे त्यांनी जास्त खाली वाकू नका. राईट. थोडंसंच. पायाला नाही टच केलं तरी चालेल. गुडघ्याला जरी टच केलं तरी चालेल, जर बॅक पेन खूप असेल तर. राईट. व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान. व्हेरी व्हेरी गुड. नमस्कार. चला, लास्ट 20 सेकंड्स. कम ऑन. व्हेरी गुड. चला, नेक्स्ट स्टेप आहे, तो आहे बायसिकल क्रंचेस आणि नी क्लॅप. ओके. या प्रकारे पोझिशन घ्यायची आहे. डोळ्याच्या बाजूला हात ठेवायचा आहे. या प्रकारे फिंगरची पोझिशन टेपर मुंबाशी. ओके. बायसिकल क्रंचेस आणि क्लॅप. ओके. 1, 2. ओके. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके. या प्रकारे स्टार्ट करा. व्हेरी गुड. सेम स्टेप करायचं सगळ्यांना. चला. कम ऑन फास्ट. व्हेरी गुड. सगळ्यांना करायचंय. खूप छान. व्हेरी गुड. थोडस स्पीड वाढवा. व्हेरी गुड. जे नवीन आहे धाप लागते, थांबून थांबून करायचे. ओके, नो इश्यू. व्हेरी गुड. आणि सगळ्यांनी मेजरमेंट करून ठेवायचंय. ओके, नक्की लिहून ठेवायचंय मेजरमेंट जेव्हा तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, पूर्ण बॉडी मेजरमेंट लिहून ठेवायचंय. राईट. चला, सगळ्यांनी करायचं आहे कंटिन्युअस. लास्ट 30 सेकंड्स. कम ऑन फास्ट. व्हेरी गुड. खूप छान.
व्हेरी गुड. थोडंसं स्पीड वाढवा. लास्ट 10 सेकंड्स. कम ऑन फास्ट. व्हेरी गुड. खूप छान. लास्ट 5 सेकंड्स. 1 2 5. ओके, चला नेक्स्ट सेट आहे तो आहे स्क्वॉट्स आणि फिट टचेस. ओके, स्क्वॉट्स करायचं आहे. पायामध्ये जे शोल्डर विड्थ आहे त्याच्याने थोडंसं बाहेर पाय ठेवायचे, राईट. आणि आता जे नवीन आहेत, नवीन करतायत, राईट, त्यांनी ही पोझिशन घ्यायची आहे, राईट. जे जुने आहेत त्यांनी या प्रकारे खाली जाऊ शकतात. ओके, पूर्ण 1 2 3 4. जे नवीन आहेत त्यांनी हाफ रेंज मध्ये परफॉर्म करायचे. ओके, बस इतकंच. 1 2 3. ओके, स्टार्ट करायचंय. ओके, जे जुने आहेत ते पूर्ण डीप जायचंय. 1. आणि ज्यांचं वजन खूप जास्त आहे, नीवरती पेन येते, त्यांनी पूर्ण खाली जायचं नाही, राईट. सर मी करू शकतो का? हाफ रेंज करा, पूर्ण खाली नको. ओके, ज्यांना नी पेन आहे, ओके, जास्त खाली जायचं नाही, हाफ रेंज. बस 1 2 3 4. ओके, आणि साईडनं बघू शकता जे पोस्चर आहे. ओके, खाली जे बॅक आहे जास्त खाली हे नाही करायचं, बेंड. ओके, स्ट्रेट जायचंय. 1 2 3 4. ओके, स्टार्ट करा. व्हेरी गुड. खूप छान. काय नाही करायचंय, चला फास्ट. व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. खूप छान. चला, लास्ट 30 सेकंड्स. ओके, व्हेरी गुड. या बघ करा स्ट्रेट. ओके, व्हेरी गुड. चला, लास्ट 20 सेकंड्स. व्हेरी गुड. खूप छान. सहाय्य करायचं आहे. व्हेरी गुड. लास्ट 10 सेकंड्स. चला, लास्ट 5 सेकंड्स. व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. 1 2 3 4 5. ओके, व्हेरी गुड. चला, नेक्स्ट सेट आहे तो आहे पुशअप्स, राईट. पुशअप्स करायचे आहेत आपल्याला. ओके, या प्रकारे पोझिशन घ्यायची आहे. ओके, जमिनीवरती. सगळ्यात बेसिक स्टेप्स आहे, ज्यांनी कधी पुशअप्स केले नाहीत, राईट. या प्रकारे शोल्डर पेक्षा थोडस बाहेर हँड्स ठेवायचे आहे आणि गुडघ्याचं पण डिस्टन्स तेवढंच वाढवायचं, राईट. आणि या प्रकारे पाठ सरळ सरळ खाली जायचे, राईट. या प्रकारे 1 2 3 4 5 6. ओके, आणि सेकंड स्टेप आहे. ओके, पाय मागे, नी बेंड, लेग असे फिट रेज करायचे आहे आणि स्टार्ट करायचे. 1 2 3 4
व्हेरी गुड. सगळ्यांनी स्टार्ट करायचं आहे. खूप छान. चला काउंटिंग करतोय. 1 2 3 4. बॉडीला थोडंसं पुढे आणायचं आहे आणि सरळ जायचंय, खाली सरळ वरती यायचंय पुश करून. ओके. जमिनीला पुश करायचंय. व्हेरी गुड. ज्यांना जमत नाहीये त्यांनी भिंतीवरती करू शकतात जर खाली जमत नसेल. राईट. खूप छान. पण भिंतीवरती करता करता खाली पण प्रयत्न करायचा. राईट. नंतर. ओके. व्हेरी गुड. जे भिंतीवरती करतात त्यांना. खूप छान. प्रयत्न करा. चला. 10 11 12 13 14 15 16 खूप छान. चला थांबायचं सगळ्यांनी लगेच. व्हेरी गुड. चला नेक्स्ट मोमेंट आहे ते आहे हिप थ्रस्ट. ओके. राईट. जमिनीवरती हिप थ्रस्ट करायचंय. पोझिशन घ्या जमिनीवरती. राईट. या प्रकारे. ओके. मान खाली टेकवायचं आहे आणि हिप थ्रस्ट. वरती उचलल्यावर तोंडाद्वारे श्वास सोडायचा आहे. खाली येताना नाकाद्वारे श्वास घ्यायचा आहे. वरती तोंडाद्वारे श्वास सोडलं आणि नाकाद्वारे श्वास घ्यायचे. मुवमेंट करायचं. राईट. जमिनीला टेकू द्यायचं नाही हिप. ओके. व्हेरी गुड. चला स्टार्ट करा सगळ्यांनी. थांबायचं नाही बिलकुल. चला खूप छान. सगळ्यांनी करायचं आहे. व्हेरी गुड. लगेच. खूप छान. व्हेरी व्हेरी गुड. खूप छान. सगळ्यांनी करायचं आहे. सावकाश खाली. 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34. आपला नेक्स्ट सेट आहे. ओके. तो आहे फॉरवर्ड क्रंचेस करायचे. राईट. झोपून फॉरवर्ड क्रंचेस करायचे. ओके. जमिनीवरती झोपायचं आहे. ओके. आणि फॉरवर्ड क्रंचेस करायचे. राईट. ओके. पाय जवळ या प्रकारे. ओके. आणि फॉरवर्ड क्रंचेस बघू शकता या प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्टार्ट करा. 11 12. स्टार्ट करायचं सगळ्यांनी. व्हेरी गुड. खूप छान. लगेच. 2 3 4
5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. ओके, व्हेरी गुड. स्टॉप करायचं सगळ्यांनी. खूप छान. आता नेक्स्ट सेट आहे ते आहे लेग रेजेस. ओके, लेग होल्ड करायचे, राईट. लेग रेज नाही, लेग होल्ड करायचे रेज करून, राईट. 45 डिग्रीच्या थोडंसं खाली, राईट. कमरेच्या खाली हात. ओके. ज्यांना मान दुखते त्यांनी मान खाली टेकवायचे, राईट. ज्यांना दुखत नाही त्यांनी स्लाइटली वरती घेऊ शकतात, स्लाइटली थोडस वरती, राईट. आणि या प्रकारे पाय सरळ होल्ड करायचे, राईट. चला सगळ्यांनी प्रयत्न करा. लेग होल्ड करायचं या ठिकाणी. ओके, या प्रकारे. चला 45 to 60 सेकंड होल्ड करायचे. प्रयत्न करा सगळ्यांनी. खूप छान. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. जरा होल्ड करा या प्रकारे. व्हेरी गुड. खूप छान. 25 30 31 32 35 40 41 42 43 44 45 46 47 48 50 51. पाय थोडस वरती. 56 57. चला व्हेरी गुड. खूप छान. चला सगळ्यांनी थांबायचं आहे. व्हेरी व्हेरी गुड. व्हेरी गुड. थोडासा ब्रेक घ्यायचा आहे सगळ्यांनी. खूप छान. ज्यांना पाणी प्यायचं आहे सिप बाय सिप पिऊ शकता थोडं थोडं. ओके, व्हेरी गुड. खूप छान. व्हेरी गुड. चला खूप छान. थांबायचं सगळ्यांनी लगेच. व्हेरी गुड. चला नेक्स्ट सेट स्टार्ट करायचं आपल्याला. ते आहे क्रॉस फिट टचेस, राईट. चला सगळ्यांनी स्टार्ट करायचं आहे क्रॉस फिट टचेस. 1 2 3 4
5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. चला स्टार्ट करा सगळ्यांनी. खूप छान. लगेच चला काउंटिंग करतोय. खूप छान. सगळ्यांनी करायचंय. व्हेरी गुड. पाठ सगळं करायचंय करताना, राईट. व्हेरी गुड. लास्ट 10 सेकंड सगळ्यांनी करायचं आहे. व्हेरी गुड. चला कमॉन. लास्ट 5 सेकंड्स. व्हेरी गुड. चला व्हेरी गुड. नेक्स्ट सेट आहे. सगळ्यांनी करायचंय. ओके. नेक्स्ट सेट आहे बायसेल क्रंचेस. 1 2 आणि नी क्लॅप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 20 21 22. सगळ्यांनी करायचं. चला स्टार्ट करा. व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं. चला कमॉन फास्ट. व्हेरी गुड. करायला लागा सगळ्यांनी. व्हेरी गुड. सेम डायरेक्शन मध्ये हात डोळ्याच्या बाजूला टिप्पर बोन पाशी ठेवायचे. असं मान नाही पकडायचं. राईट. लक्षात ठेवा. मान दुखते. याच प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 18 20. ओके. चला स्टार्ट करा. व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान. व्हेरी गुड. लास्ट 10 सेकंड्स. कमॉन. सगळ्यांनी करायचं आहे. लास्ट 10 सेकंड्स. कमॉन. व्हेरी गुड. चला थांबायचं नाही. बाकीच्यांनी जे थांबत आहेत थांबू नका. लास्ट 5 सेकंड्स. व्हेरी गुड. खूप छान. चला नेक्स्ट सेट आहे. तो आहे स्क्वॉट्स आणि फिट फिट टचेस. ओके. सर थांबायचं आहे. स्क्वॉट्स. 1 2 3 4 5. चला स्टार्ट करा सगळ्यांनी. थांबायचं नाही बिलकुल. व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान. व्हेरी गुड. व्हेरी गुड. लास्ट 10 seconds. Come on fast. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. चला नेक्स्ट सेट आहे. तो आहे पुशअप्स. ओके. पुशअप्स करायचे. राईट. चला लगेच फास्ट पुशअपची पोझिशन घेऊन पुशअप स्टार्ट करा. जसं सांगितलं आहे तसं. ओके. सिम्पल. ज्यांना जमतं ते फर्स्ट स्टेज. 1 2 3. ज्यांना सेकंड स्टेप जमतं त्यांनी सेकंड स्टेज. ओके. 1 2 3. स्टार्ट करायचं. चला. व्हेरी गुड. 6
7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. चला नेक्स्ट स्टेप आहे हिप थ्रस्ट करायचे. राईट, टेक युअर पोझिशन नाव. लगेच लगेच पोझिशन घ्यायचंय. ओके, राईट. हिप थ्रस्ट स्टार्ट करायचं झोपून. मान खाली. 1, 2, 3, 4, 5, 6. जमिनीला टेकवायचं नाहीये. ओके, हिप मसल जो आहे आपला जमिनीला टेकवायचं नाहीये. ओके, खूप छान. लास्ट 10 रिपिटेशन्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, खूप छान. आता नेक्स्ट स्टेप आहे तो आहे फॉरवर्ड क्रंचेस. ओके, सगळ्यांनी फॉरवर्ड क्रंचेस करायचं आहे. ओके, सरळ झोपायचं आहे. सेम पोझिशन. राईट, आणि अप. ओके, पाय थोडेसे मागे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. सगळ्यांनी करायचं. 21, 22, 23, 24, 25. ओके, व्हेरी गुड. आता आहे लेग रेस. लेग होल्ड करायचं 45 डिग्रीच्या थोडं खाली. ओके, स्टार्ट करा. 1, 2, 3, गो. व्हेरी गुड. या प्रकारे होल्ड करायचे. राईट, चला सगळ्यांनी करायचं आहे होल्ड. व्हेरी गुड. प्रयत्न करा. ज्यांना सीझर आहे थांबून थांबून करू शकता जर खूप ताण येत असेल पोटावरती. ओके, व्हेरी गुड. खूप छान, व्हेरी गुड. हॅलो सर. तर चला, तर आजचा आपल्याला फीडबॅक घ्यायचा आहे. ओके, आपण ते फीडबॅक घेणार आहोत. पहिले जुने मेंबर्स होते. राईट, तिसरे मेंबर्स. ओके, ते होते मोनाली जैन मॅडम. ओके, येस. हॅलो हॅलो, हा जैन मॅम. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. तर आपण काय करत होतो, रोज सगळ्यांचा एकेकांचा फीडबॅक घेत होतो. राईट, की त्यांनी कसं वेट लॉस केलं, हां काय त्यांनी टेक्निक्स यूज केल्या. ओके, आणि कसं काय स्वतःला वेळ दिलं, काय केलं, अडचणी आल्यावर काय केलं. ओके, तरी आपण सगळ्यांना विचारतो. ओके, तर तुम्ही सुरुवात कधीपासून केलं होतं? किती महिने झाले तुम्हाला सुरुवात मला करून?
ऑलमोस्ट 5 मंथ कंप्लीट होत आहे आता. 5 महिने झालेत तुम्हाला सुरुवात करून, राईट? हा, याच्या अगोदर या 5 तुम्हाला काय महिन्यामध्ये अडचणी यायचे? याच्या पहिले मला पीसीओडी होता, तो हम्म. कमी झालाय आता. आणि माझं 1 किलो म्हणजे 9 किलो समथिंग लॉस झाले. एक एक 2-2 किलोनच होते माझं, पण बॉडी शेप मध्ये वगैरे आलेली आहे. इंचेस मध्ये जास्त लॉस झाले माझं. इंचेस मध्ये, व्हेरी गुड. घरी तर प्रत्येकांचा एक प्रश्न असतो मॅडम, समजल्यामुळे मग प्रत्येकांचा एक प्रश्न असतो. हा प्रत्येकांचा प्रश्न काय असतो की सगळेजण काय करतात, काट्यावरती थांबल्यानंतरच माझा वेट लॉस झालाय असं समजून घेतात, राईट? पण इंचेस कधी बघतच नाहीत, राईट? मी बऱ्याच जणांना सांगत असतो मेजरमेंट चेक करा, मेजरमेंट घ्या, फॅट लॉस झालेला असतो, पण ते घेत नाहीत. याबद्दल तुम्ही काय बोलाल? मेजरमेंट नाही, घेणं माझं गरजेचं म्हणजे आहे का? 1 या 2 हा मेजरमेंट घेणं जरुरी आहे, कारण समजताना आपल्याला किती लॉस झालाय आणि किती नाहीये. इंचेस मध्ये पण खूप म्हणजे बॉडी शेप मध्ये येते. राईट, व्हेरी गुड. आणि मला सांगा, होता डाएट हा, तुमचा काय होता? डाएट मी स्ट्रिक्टली फॉलो करते. येस. त्यामध्ये तुम्ही कधी गोड खाल्लं कधी का? कधी एक्सरसाइज होते माझी कंटिन्यू, पण नाही. ठीक आहे. कधी कधी तुम्ही गोड खाल्लं आहे का, एक्स बाहेरचं वगैरे? नाही. गोड बंद, राईट? कुठलं तेलकट वगैरे किंवा हा. जेवण जेवण बाहेरचं, लग्नाचं जेवण वगैरे, नाही असं नाही, काही बाहेर कार्यक्रम? पण गेले. नाही नाही, बाहेर गेल्याच्या नंतर पण जे डाएट मध्ये आपल्याला अवेलेबल आहे तेच खाते मी, जाणं झालं तरी बाहेर, जसं की भाकरी वगैरे, भाजी. येस, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही चीट नाही केलं, राईट? आणि तुम्ही ऍक्टिव्हिटी करायचा का हा, रेग्युलर? रेग्युलर ऍक्टिव्हिटी आता केली, म्हणजे 1-2 मंथ माझा गॅप पडलेला आहे. मी डाएट रेग्युलर करत होते. ठीक आहे. सगळ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल, म्हणजे जे की इम्पॉर्टंट आहेत, पॉइंट वाईज तुम्ही काय म्हणजे मेसेज द्याल सगळ्यांना जे नवीन आलेले आहेत? त्यांना काय असतं की 1 महिन्यात मला रिझल्ट पाहिजे, राईट? मग त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलाल, एक एज वाईज वगैरे काय असं? वेट होतं मला, म्हणजे स्टार्टिंगला एक्सरसाइज करत 15 मिनिटं जरी केले तरी एवढी धाप वगैरे लागत जाय. आता मला काहीच धाप वगैरे लागत नाही. ऍक्टिव्हनेस वाढलाय माझा. त्याच्यानंतर कंटिन्युटी ठेवली की मग हळूहळू रिझल्ट भेटतात. एकदम नाही होते कोणत्या गोष्टी. येस, व्हेरी गुड. कन्सिस्टन्सी महत्वाची. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे, पेशन्स महत्वाचा आहे, राईट? जेव्हा मॅम जॉईन झाले होते तेव्हा जास्त कोणी नव्हतं, राईट, ऑनलाईन सेशन्स मध्ये. मग मॅम जेव्हा जॉईन झाले होते ते सुद्धा म्हणत होते की कोणीच नाहीये, राईट? मला होईल का, राईट? पण त्यांनी रेग्युलर केलं, कधी सुट्टी नाही केली जास्त. ओके, व्हेरी गुड. आणि डाएटचा काय तुम्ही सल्ला द्याल सगळ्यांना? डाएट जेवढं दिलेलं आहे तेवढं प्रॉपर केलं तरी व्यवस्थित होऊन जाते. काय म्हणजे असं भूक वगैरे लागल्यासारखं स्टार्टिंगला होते, नंतर नाही होत काही. कारण त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये येतो तर नंतर काही वाटत नाही. आणि अदर वेळेस दुसरं काही खाल्लं गेलं की मग ते आपल्याला पचत नाही, मळमळल्यासारखं होतं. मग खाण्याचा दुसरा विषयच नाही येतो. काही पण असं डाएट सोडून जे आहे व्हेरी ते. गुड. आता समजा तुम्हाला 1 भाकरी खायला सांगितली, मग तुम्ही 2 भाकरी खाऊन वजन कमी करू शकता का? नाही. नाही ना? ठीक आहे. बरेच जण असतात तसं बोर करतात. होतं ठीक त्याच्यात. आहे, राईट, व्हेरी गुड. नाही नाही, होत नाही सर. येस. अजून काय सल्ला द्याल इम्पॉर्टंट सगळ्यांना तुम्ही, वर्कआउटच्या बद्दल, डाएटच्या बद्दल, किंवा प्रॉपर रुटीनच्या बद्दल? लवकर झोपलं पाहिजे का, पाणी पिलं पाहिजे का, काय सल्ला द्याल? जे वेट लूज होते ते टाईटने, म्हणजे टाईट बॉडी आपली टाईट करते, म्हणजे लूज झालेलं, लूज येस. पार्ट लूज होता ना, ते टाईट कुठलं होत आहे प्रोटीन वर्कआउट सप्लिमेंट्स मध्ये. नाही आपल्याला केल्याच्या गरजेचं नंतर आहे का? जास्त. नाही, प्रोटीन नाही घेतलं मी कोणतंच. मी येस. प्युअर व्हेजिटेरियन आहे. येस, डाएट घेतलं तर प्रोटीन सप्लिमेंट्स असं काहीच गरज नाही आपल्याला, राईट? आणि स्पेशली वुमन्सला काय सल्ला द्याल तुम्ही? आताच्या म्हणजे एक तुम्हाला प्रश्न सांगतो, धावपळीचं जीवन आहे, धावपळीचं जीवन आहे, आणि बरेच वुमन्स काय असतात, घरी बसून असतात, राईट? किंवा जास्त ऍक्टिव्हिटी नसते, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल फिटनेसच्या बद्दल? फिटनेसच्या बद्दल तुम्ही जेवढं कंटिन्यू करसाल तेवढं तुम्हाला त्याचे बेनिफिट्स आहे. खूप जास्त बेनिफिट आहे. दिवसभर मलाच पहिले सुरुवातीला काहीच करावं वाटत नव्हतं. पण जसं जसं मी फिटनेस मध्ये आले, दिवसभर मी ऍक्टिव्ह असते. मी पहिले खूप झोपायची, हे ते करायची. आता काहीच नाहीये. पूर्ण ऍक्टिव्ह असते, दिवसभर एनर्जेटिक वाटते. एक दिवस एक्सरसाइज नाही केली तर असं दिवस बोर जाते फक्त. ठीक आहे, आणि व्हेरी गुड, नाही झाली खूप मी छान. तर मी वॉक करून येते मग. येस, व्हेरी गुड. म्हणजे बऱ्याच जणांना मी सांगत असतो, मीच झाला सेशन, तर सेशन बघून वर्कआउट करा.
ओके, किंवा नाही जमलं तर वॉक करा. राईट. तर मला सांगा मॅम थोडक्यामध्ये फिटनेस म्हणजे काय आहे आपल्यासाठी? हे तुम्हाला आतापर्यंत कळलंय म्हणजे मागच्या 5 महिन्यामध्ये रेग्युलर केल्यामुळे तुम्हाला कळलंय. काय आहे? म्हणजे अगोदर तुम्ही फिटनेस हॉस्पिटल्समध्ये म्हणजे जायचे रेग्युलर, राईट? हा फिटनेस म्हणजे आणि बिमार पण मी सारखं पडायची. आता खूप खूप प्रमाण कमी झालंय माझं. तरी मी 3 महिन्यातनं 4 महिन्यातनं आता एकदा पडते. पहिले कंटिन्यू महिन्यातनं एकदा दोनदा दवाखाना असायचाच होता. काय फिवर आलं सहन नाही व्हायचं, कोल्ड येस. झालं सहन आता नाही हे खूप व्हायचं, इम्पॉर्टंट काहीच सहन होत सांगितलेलं आहे, राईट? मी सगळ्यांना पुन्हा काय स्ट्रेस सांगायचो वाढली स्टेटसमध्ये माझी. की 99.99% तुमचे जे काही आजार आहेत ते ह्यामध्ये निघून जाणार आहेत. फक्त हे मी सांगत होतो, राईट? पण कोणी असं सांगणार तुम्हाला दिसलं नाही, राईट? आता मॅडमचा पण हेच घेतला फीडबॅक. ओके, मग मॅमनी काय सांगितलं की बाबा आपण आजारी पडत नाही कारण इम्युनिटी आपली वाढते, राईट? रेग्युलर ऍक्टिव्हिटी केल्यामुळे. येस, अजून मॅम? लॉंग लाईफ आहे फिटनेस म्हणजे. येस, व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्ही बघू शकता 5 महिने कंटिन्यू केलेले आहेत, राईट? तेव्हा कुठे जाऊन यांना एवढा एक्सपिरियन्स आला आहे फिटनेस बद्दल की बाबा आपण रेग्युलर केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारे आजार येणार नाहीये आणि आपण रेग्युलरिटी मेंटेन करतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला भेटतो, राईट? मे बी मला 5 मंथ लागतील माझं प्रॉपर वेट मध्ये यायला. येस, व्हेरी गुड. आणि मी खूप जणांना सांगत असतो आपण जेव्हा व्यायाम करायचं सोडून देतो, राईट? आपली बॉडी काय करते की बाबा जास्त फॅट स्टोअर करायचा प्रयत्न करते. ओके, का प्रयत्न करते? कारण आपल्या बॉडीमधनं ऑलरेडी मसल्स हे कमी होऊ लागतात, त्यामुळे फॅटचा पर्सेंटेज हे वाढू लागतो. आणि आपण जर ट्रेनिंग केलं तर ते मसल मास प्रिव्हेंट राहतं आणि मग फॅटचा जो काही प्रमाण आहे तो कमी होतो. पण सगळे काय करतात? रिव्हर्स करतात. डाएटचं वेळेवरती जेवण घेत नाही, डाएटमध्ये जे पोषण पाहिजे ते घेत नाही, जे मनाला येईल ते करतात, राईट? आणि तुम्ही वॉकिंग पण मिस करता का मॅम रेग्युलर, का नाही मिस करत? प्रॉपर नाही वॉकिंग करते मी 40 मिनिट नाही होते 30-20 मिनिट जेवढी झाली तेवढी माझ्याच्यानं करते ठीक मी. आहे. आणि प्रॉपर डाएट नाही घेतला तर विकनेस वाटते मग. ते पण पाहिलेले मी. येस. आणि जेवढं सगळ्यांनी दिलं लक्षात नाही ठेवायचं त्याच्यापेक्षा वॉकिंग कमी ऍक्टिव्हिटी ज्यांना घेतलं. वॉकिंग ऍक्टिव्हिटी ज्यांना दिलेले आहे त्यांनी पूर्ण करायचंच आहे. ओके, असं नाही आहे बिलकुल. ओके, बरेच जण काय करतात माहितीये का? कंपॅरिझन करतात. खूप जण बघितलोय मी कंपॅरिझन करतात. म्हणजे त्यांच्या फॅमिली मेंबरशी कंपॅरिझन करतात. हे असे आहेत, मग मला पण यांच्यासारखं बनायचं आहे. ओके, पण ऍक्च्युली त्यांनी इन रिअल मध्ये किती मेहनत घेतलेली आहे मागे ते त्यांना माहित नसतं. ते कितीतरी वर्षानुवर्ष वर्कआउट करत असतात, राईट? आणि हे काय करतात लगेच 1 महिना 3 महिने जॉईन झालं, लगेच चला 1 महिन्यामध्ये होऊन जाईल का माझं, 3 महिन्यात होऊन जाईल का माझं. ओके, पण तुम्ही नाही रेग्युलर होत केलात. सर 1 वर्ष येस, व्हेरी गुड. अजून काय तुम्ही मे सल्ला बी द्याल जास्त इम्पॉर्टंट? असेल तर. येस, सगळ्यांना अजून काय इम्पॉर्टंट सल्ला द्याल फायनल? फायनल तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा आणि कंटिन्यू करा, प्रॉपर रिझल्ट भेटतात. 1-2 म्हणजे 1-2 किलो ना कमी होते, पण बॉडी शेप मध्ये ओव्हरऑल खूप छान फील होते नंतर कमी आता बघा झाल्यानंतर. मॅडमनी खूप इम्पॉर्टंट सल्ला तुम्हाला सगळ्यांना दिलेला आहे. बरेच जण काय करतात फॅट लॉस करताना पहिल्या महिन्यात 4 किलो 3 किलो 5 किलो कमी झाला, नंतर वरी करतात. मोनाली मॅम पण असंच झालं होतं स्टार्टिंगला. यांचं पण स्टार्टिंगला खूप लवकर सडन वेट लॉस होत होतं. 3.5 किलो 4 किलो 3 किलो, मग 2 किलो 2.5 किलो. मग जेव्हा जेव्हा 1 किलो 1.5 किलो झालं मॅम म्हटले की माझं फॅटच लॉस होत नाहीये, असं का होत आहे. ओके, मग मी त्यांना सांगितलं की मॅम तुम्ही मेजरमेंट चेक करा, राईट? मग त्यांनी मेजरमेंट चेक केलं, मग इंचेस लॉस झाले, राईट? मग तेव्हा कुठं जाऊन त्यांना सॅटिस्फाईड झालं की बाबा हो असं पण होतो, राईट? की बाबा फॅट पर्सेंटेज जेव्हा आपलं वेट स्टेबल दाखवतो, आपली बॉडी हे शेप चेंज करत असते. पण आपल्याला कुठं वेळ आहे मेजरमेंट घ्यायसाठी, फोटो घेण्यासाठी आपल्या बॉडीचा, राईट? बऱ्याच जणांना मी खूप वेळा सांगितलंय की तुम्ही समोरून बाजूने फोटो काढून ठेवा, मेजरमेंट जे आहे ते लिहून ठेवा, राईट? मग बरेच जण काय करतात ते मिस करतात किंवा त्याला इम्पॉर्टंट समजत नाही. आणि लेटर जेव्हा वेट लॉस होतो 1-1.5 किलोच कमी झाला, माझं इतकंच का झालं, मग तेव्हा मी जेव्हा सांगतो की बाबा तुम्ही मेजरमेंट घ्या, बॉडी शेप चेक करा, मग ते म्हणतात अगोदरचं मी घेतलंच नाही. ओके, असं म्हणतात, राईट? तर हे लक्षात ठेवायचं आहे, मेजरमेंट लिहून ठेवायचं आहे, राईट? खूप छान मॅम, आणि थँक्यू सगळ्यांना वेळ दिल्याबद्दल. तुम्ही जे इम्पॉर्टंट तुमचे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत ते शेअर केलात. आणि हे नक्कीच जे जॉईन झाले आहेत आणि जे नवीन जॉईन होणार आहेत, राईट, त्यांना लगेच आणि नक्कीच हेल्प करेल की नेमकं फिटनेसमध्ये काय केलं पाहिजे, राईट? रेग्युलर आहार, व्यायाम, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही व्यायाम करता डाएट करता याच्यासोबत तुम्हाला झोप असणं गरजेचं आहे.
मी असं नाही करू शकत की बाबा मी व्यायाम पण करतोय, डाएट पण करतोय आणि रात्री कॉलवरती बोलत बसलोय 1 तास, 1.5 तास, 1 वाजता झोपलोय, 2 वाजता झोपलोय, 12:30ला झोपलोय. असं बिलकुल नाही करू शकत. असं केलं तर काय होतं, दुसऱ्या दिवशी कंप्लेंट येतं, की माझं लेग पेन खूप करायलंय, माझं रिकव्हरच होत नाहीये, माझं बॅक पेन खूप करायलंय, रिकव्हरच होत नाहीये. अजून दुसऱ्यांना कम्पेअर नाही करायचं. स्टार्टिंगला मी आणि मला वाटते साबळे सरच होतं. मुलीमध्ये तर कोणीच नव्हतं. म्हणजे मी एकटीच हे होते वुमेन मध्ये तर कोणीच नव्हतं. बघा हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? Result गेला. येस, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. मी जेव्हा क्लास स्टार्ट केलं होतं, सगळ्यात अगोदर 3 जण जॉइन झाले होते. त्यामधलं साबळे सरांनी कंटिन्यू केलं होतं. मग नंतरनी मॅमनी इन्क्वायरी केली होती. मोनाली मॅम लगेच जॉइन झाले नव्हते. त्यांनी खूप अगोदर मला एकदा कॉल केला होता, आठवण आहे. नंतरनं अजून 1 दीड-2 महिन्यानंतरनं परत कॉल केला होता. राईट. मग त्याच्यानंतरनं मॅमनी काय केलं, की कुठेही लक्ष न देता स्वतःवरती लक्ष दिलं. हे खूप महत्वाचं आहे. बरेच जण पण काय करतो, कंपॅरिझन करतो. ऑलवेज कंपॅरिझन करतो. हिचं कसं चाललंय, माझं कसं होईल, हे किती स्लिम दिसतंय, माझं किती होईल. ओके. पण आपण ते कधी बघतच नाही की आपल्यापेक्षा पण डबल जाड असतात. त्यांचा कधी आपल्याला विचारच येत नाही. कारण माणसाचं हे नेचर असतं, आपल्यापेक्षा कोण बेटर आहे आपण त्यांनाच बघतो. राईट. हे नेचर असते. पण स्वतः सेल्फ इम्प्रुव्हमेंट, स्वतःशी तुमची स्पर्धा आहे. राईट. इतरांशी स्पर्धा नाहीये. ओके. हो, आपण ग्रुपमध्ये यांचा वेट लॉस झाला. आता एक सर आहेत, एक मॅडम आहेत आता सध्याला. त्यांचा पण कालच मला मेसेज आला. एकट्यांचं 15 दिवसामध्ये 4 किलो वेट लॉस झाला आणि एका मॅमचा 1 महिन्यामध्ये 4 किलो वेट लॉस झाला. राईट. आता हे आपण कंपॅरिझन नाही करू शकत. नाहीतर मॅमनी म्हणलं असतं माझं 1 महिन्यात 4 किलो वजन कमी झालं. हे सरांचं 15 दिवसातच 4 किलो कसं काय कमी झालं? ओके. असं कंपॅरिझन नाही करायचंय. प्रत्येकाची स्वतःमध्ये body type वेगळा असतो. येस, प्रत्येकाची बॉडी टाईप वेगळी असते. एजनुसार फरक पडतं. ॲक्टिव्हिटी, लाईफस्टाईलनुसार, डाएटरी पॅटर्न, वर्कआउट पॅटर्न, एज वाईज. ओके. असे बरेच मेन आणि वुमेन ह्याच्यात पण खूप डिफरन्स असतं. आणि वुमेन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो, फॅटचा पर्सेंटेज हे जास्त असतो वुमेन्समध्ये ॲज कम्पेअर टू द मेन. ओके. मेनमध्ये लीन मसल मास असतो, वुमेन्समध्ये फॅटचा पर्सेंटेज हे जास्त असतो. ओके. त्यामुळे काय होतं, की वुमेन्सना मल्टिपल किंवा मेडिकल कॉम्प्लिकेशन जास्त असतात. मग त्यांनी ते समजून घेणं गरजेचं आहे, की बाबा आपली हे बॉडी आहे, ही वेगळी आहे. राईट. मग याच्यासाठी आपल्याला थोडंसं वेळ द्यावं लागणार आहे. राईट. ओके. तर हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. ओके. सगळ्यांना खूप माहिती मिळाली असेल मे बी. राईट. सगळ्यांनी ऐकलेलं आहे प्रॉपरली. ओके. तर आपण हेच डिस्कस करण्यासाठी रोज आपण फीडबॅक घेत आहोत. राईट. आता हे आम्हाला माहित आहे, पण तुम्हाला तुमच्याकडे पण माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण 5-10 मिनिटं जास्त देतोय तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी. राईट. हे तुमचे जे काही मिसअंडरस्टँडिंग आहे किंवा जे काही तुम्हाला वाटतंय, जे काही रियालिटी आहे, ते तुमच्याशी शेअर करतो. राईट. आणि असं बिलकुल नाहीये ओके, की बाबा तुम्ही जर असं रेग्युलर कंटिन्युअस ठेवत गेलात. राईट. मी पण एक्झाम्पल सांगितलं होतं, की स्टेटसमध्ये देवी मॅडम होते एकटे. त्यांनी शेअर केलं होतं, ॲट द एज ऑफ 32 मी कसे होते आणि नंतरनं कशी. त्यांना पण मी समोर थांबलेलं होतं आणि ज्यावेळी त्यांना पण मी समोर थांबून ट्रेन केलं होतं. राईट. मग त्यांनी ते शेअर केलं होतं, की बाबा आता कसं आहे. राईट. आणि त्यांचं मी बघितलेलं आहे. त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, की त्यांनी पण असंच कंपॅरिझनमध्ये, की सर एकटे मॅडम आहेत जिममध्ये, म्हणजे आमच्या इकडच्या साईडला. ते 500 स्क्वॉट्स करतात, 500 स्क्वॉट्स करतात एका वेळेस. हे कसं पॉसिबल आहे? मी त्यांना सांगितलं, की मॅम तुम्ही हळूहळू सुरुवात करा, तुम्ही त्यापेक्षा जास्त कराल. राईट. पण त्यासाठी त्यांनी काय मेहनत घेतली, किती त्यांनी स्ट्रगल केलं असेल, ते कोणी बघत नाहीत. राईट. सगळेजण काय करतात लगेच, की ते असं केलं की मी कसं करू. ओके. पण त्यांच्या स्वतःमध्ये काय होतं, की बाबा 32 एजला ते कसे होते आणि नंतरनं 39ला ते कसे होते. राईट. खूप फरक होता. बघूयात, मी त्यांचा व्हिडिओ असेल तर ते सेव्ह करून ग्रुपमध्ये पोस्ट करेन. त्यांना मे बी त्यांचा नंबर नाही आहे माझ्याकडे. राईट. तर मे बी ते तुम्हाला सुद्धा कळेल, की बाबा काय असतं. राईट. फिटनेस म्हणजे. ओके. देवी मॅडमचा. ओके. राईट. संध्या मॅम इतकी डिसिप्लिन आहेत ना, वर्कआउटची जेव्हा ऍक्टिव्हिटी दिली. राईट. प्रत्येक व्हिडिओ असतो यांच्यापाशी केलेला प्रूफ. राईट. ही हे ऍक्टिव्हिटी झालेली आहे, ऍक्टिव्हिटी अशी झालेली आहे. राईट. हे ऑफिस मधनं वर्कआउट करतात माहितीये का, म्हणजे जे ऍक्टिव्हिटी दिलेले आहेत ते घरी जाऊन नाही करत, ऑफिसमध्ये जाऊन वर्कआउट करतात. राईट. खूप छान. डिसिप्लिन खूप छान आहे. राईट.
यांचा पण खूप छान आहे आणि यांना पण बरेच एक्सपिरियन्स येत आहे आता, राईट. बॉडी शेप पण यांचं चेंज झालेलं आहे, राईट. आपण फीडबॅक घेऊतच आपण म्हणजे स्टेप बाय स्टेप, ओके, सगळ्यांचं त्यानुसार आपण प्रोसीड करूयात, राईट. चला, सगळ्यांनी थांबायचं आहे, स्ट्रेचिंग करायचं, राईट. थोडासा उशीर होतो आपल्याला, राईट, पण आपण लवकर घ्यायचा प्रयत्न करूयात, राईट. थोडंसं फीडबॅक मध्ये वेळ जातो. चला, स्ट्रेच करायचं आहे फर्स्ट. 2 ओव्हरहेड स्ट्रेच करायचं आहे. 3 साइड बेंड. 4 राइट साइड बेंड. 5 लेफ्ट साइड नेक स्ट्रेच. 6 राइट साइड नेक स्ट्रेच. 7 लेफ्ट साइड scapular stretch. 8 right side scapular stretch. 9 left side supine stretch. 10 left side prone stretch. 11 right side supine stretch. 12 right side prone stretch. 13 right side quadricep stretch. 14 right side quadricep stretch. हे लेफ्ट साइड झालं, हे राइट साइड, राइट. चला, तर याच प्रकारे सगळ्यांना रेग्युलर वर्कआउट करायचं आहे, ओके. जे नवीन आहेत ते व्हिडिओ पाहतात ते पूर्णपणे कंप्लीट करायचं आहे.